नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडेंटिटी कार्डबद्दल माहिती पाहणार आहोत। या कार्डासाठी कसे आणि कुठे अर्ज करावे, त्याची पात्रता निकष कोणती आहेत आणि इतर तपशील आपण पाहणार आहोत। म्हणूनच कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्याप्रमाणे देशातील नागरिकांना आधार कार्ड दिले जात आहेत, त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी डिजिटल ओळखपत्र दिले जाणार आहे। केंद्र सरकारच्या अंतर्गत ॲग्रीस्टेक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हे ओळखपत्र शेतकरी ओळखपत्र म्हणून ओळखले जाणारे जारी केले जाणार आहे। या योजनेचा प्राथमिक उद्देश म्हणजे शेतकऱ्यांशी संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी एकत्रित करणे हा आहे। या लिंक केलेल्या डाटासह शेतकऱ्यांना भविष्यात वारंवार अनेक दस्तावेज उपलब्ध करून द्यायची आवश्यकता भविष्यात राहणार नाही। शेतकरी ओळखपत्रासाठी कोण पात्र आहे? आता कोणाला शेतकरी ओळखपत्र मिळू शकते ते पाहूया। 1. शेतीची जमीन असलेले शेतकरी या कार्डासाठी पात्र आहेत। 2. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। 3. शेतकऱ्याचे नाव 7/12 जमीन मालकी हक्काच्या उतार्यावर असणे आवश्यक आहे। या निकषा पूर्ण करणारे शेतकरी ॲग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत शेतकरी ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात। शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी कार्डचा लाभ 1. शेतकरी ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळख निर्माण करेल। 2. या कार्डमध्ये शेतकऱ्याच्या शेतीविषयक क्रियाकलापांची संपूर्ण माहिती समाविष्ट केली जाईल। 3. हे सर्व शेती संबंधित योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी करेल। 4. एकत्रित केलेल्या डाटासह अनेक दस्तावेज सबमिट करण्याची आवश्यकता लक्षणीयरित्या कमी होईल। हे काही फायदे आहेत जे शेतकरी ओळखपत्र मिळाल्यानंतर उपभोग करतील। जर तुम्ही अद्याप या कार्डासाठी नोंदणी केली नसेल तर त्वरित नोंदणी करा। ऑनलाईन शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी कशी करावी? आपल्या संगणकावर किंवा मोबाईल डिव्हाइसवर ब्राउझर प्रथम उघडा। नंतर ब्राउझरच्या शोधबारमध्ये mhfr.agristack.gov.in ची लिंक टाईप करा। नंतर पुढील पोर्टल उघडेल। कृपया लक्षात घ्या की जर तुम्ही शेतकरी असाल तर या पोर्टलवर शेतकरी ओळखपत्रासाठी स्वयं नोंदणीचा पर्याय आहे, मात्र सध्या हा पर्याय निष्क्रिय आहे। आतापर्यंत तुम्ही CSC कॉमन सर्व्हिस सेंटर ऑपरेटरद्वारे नोंदणी करू शकता, ज्यांची CSC आयडी आहे। स्वयं नोंदणी सक्रिय झाल्यानंतर शेतकऱ्यांना स्वतः शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचा पर्याय देखील असेल, मात्र सध्या शेतकऱ्यांना नोंदणीसाठी CSC केंद्राला भेट द्यावी लागेल। नोंदणीनंतर शेतकरी स्वतःच आपल्या अर्जाचा दर्जा तपासू शकतील। जर भविष्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वयं नोंदणी सक्षम केली तर या प्रक्रियेचं सविस्तर स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला जाईल। अद्ययावत राहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला असताना तुम्हाला सूचना मिळेल। या व्यतिरिक्त शेतकरी ओळखपत्रासंबंधी अधिक तपशीलवार माहिती देणारा आणखी एक व्हिडिओ या चॅनलवर आधीच अपलोड केला आहे। प्रक्रिया आणि फायद्यांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात, त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी। मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील। धन्यवाद।